नमस्कार, मी सुनील त्र्यंबक भिसे, राहणार सिन्नर। मी आज कळस येथे प्रदर्शन बघण्यासाठी आलो होतो। तर ऑर्डर सीडचं सीडकॉन जे आहे मधु 11, तर ह्या प्लॉटला मी व्हिजिट दिली आणि व्हिजिट दिल्यावर बघण्यात आलं की मला सीडकॉनची जी ताट आहे तर याचीवाली हाईट जी आहे ही हाईट खूप चांगल्या पद्धतीने आहे। कणसाची जी लेंथ आहे, कणसाची साईज लेंथ वगैरे ही खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि याच्यामध्ये हे कणीस काढल्यानंतर सुद्धा हे जे ताट आहे तर हे ताट आपण मुरघासासाठी सुद्धा याचा वापर खूप चांगल्या पद्धतीनं याला आवरेज देऊ शकतो। मी आता बघतोय की याची हाईटसुद्धा मकाची जी हाईट आहे, उंची जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि मकाचा कणीस किंवा याच्यातले जे दाणा आहे तो दाणा चांगल्या पद्धतीनं भरला जातो, चांगल्या पद्धतीनं तो तयार केला जातो आणि व्यापारीसुद्धा याला चांगल्या पद्धतीनं याची मागणी करत आहेत। याच्यावरती रोगाचा कुठल्याही प्रकारचा अटॅक होत नाही, म्हणजे ही याची ह्या व्हरायटीची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ही चांगल्या पद्धतीनं आहे। तर मला असं वाटतं की बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा ह्या प्लॉटला व्हिजिट देऊन याची लागवड करायला हरकत नाही। आणि ही जी व्हरायटी आहे मधु 11, विठ्ठल ॲग्रो सर्व्हिसेस, मुक्काम पोस्ट शिंदे, ताजी नाशिक, तर ह्या दुकानामध्ये तुम्हाला हे बियाणं अवेलेबल होऊन जाईल। धन्यवाद।